नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरती 2000 संदर्भात 2026 ची जी भरती आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न होते. सरकारी नोकरी आहे, मग याला पेन्शन लागू होणार का, पेन्शन फॅसिलिटी मिळणार का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तो तुम्हाला माहित असला पाहिजे. लक्षात घ्या, ही जी जीडीएस भरती आहे ही लॉंग टर्म साठी आहे, कुठलं कॉन्ट्रॅक्ट बेस नाही आहे, शासकीय नोकरी आहे. परंतु इथं परमनंट बेसिस म्हणजे परमनंट जी आहे आपण दुसऱ्या सुविधा असतात तिथे इथे मिळत नाहीत. म्हणजे सरळ सरळ तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पेन्शन यामध्ये मिळणार नाही. मग पेन्शन नाही मिळणार तर काय, दुसऱ्या फॅसिलिटी गव्हर्नमेंटच्या मिळणार आहे, पीएफ ग्रॅज्युएटी. बाकीचं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. त्याच्यामुळे पेन्शन नवीन स्कीम किंवा ओल्ड स्कीम याच्यानुसार बिलकुल मिळणार नाही, याची नोट डाऊन दक्षता घ्या मित्रांनो. का दुसरा प्रश्न होता पोस्ट ऑफिस जीडीएस 26 च्या भरतीमधला पीडब्ल्यूडी कॅटेगरी मधल्या विद्यार्थ्यांचा सगळ्यात मोठा सतावणारा प्रश्न की याला सर्टिफिकेट किती टक्क्याचं असलं पाहिजे, कुठलं अपंगत्व असल्यास आम्ही याच्यामध्ये ऍप्लिकेबल आम्हाला ते होऊ शकतं, आणि त्याच्यावर अजून बरेचसे प्रश्न आहेत. त्या सगळ्यांचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे. पीडब्ल्यूडी पर्सन विथ डिसॅबिलिटीज म्हणजे त्यांना काही ब्लाइंडनेस आहे म्हणा, किंवा हिअरिंग प्रॉब्लेम आहे, किंवा लोकोमोटर म्हणजे पाया हाताचा प्रॉब्लेम आहे, मल्टिपल डिसॅबिलिटीज आहे. हे जे या विद्यार्थ्यांना हे जे प्रॉब्लेम असतील या प्रॉब्लेम अंतर्गत तर ते पीडब्ल्यूडी कॅटेगरी मधून फॉर्म भरत असतात आणि त्यांना जीडीएस मध्ये 4% रिझर्वेशन म्हणजे आरक्षण असते मित्रांनो. आता याच्यातून त्यांना थोडा फायदा पण मिळतो बाकीच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांच्या कंपॅरिझन मध्ये, आणि सगळ्यात महत्वाचं कट ऑफ पण त्यांचा इतर कॅटेगरीपेक्षा कमीच लागतो मित्रांनो. म्हणून पीडब्ल्यूडी मध्ये जास्त विद्यार्थ्यांचे चान्सेस आहेत. जर जास्त मार्क असतील तर चान्सेस सुद्धा जास्त आहेत, कारण ऑलरेडी तुम्हाला 4% रिझर्वेशन आणि 40% जे तुमचं सर्टिफिकेट असतं मित्रांनो ते 40% असलं पाहिजे. म्हणजे काय, तुमची डिसेबिलिटी तुमचं इतर मुलांपेक्षा तुमच्यामध्ये काहीतरी फरक आहे, म्हणजे डिसेबिलिटी आहे कुठल्या प्रकारचे, तर ती 40% जर असेल तर तुम्हाला तिथं 40% सर्टिफिकेट लागणार आहे. दुसरी गोष्ट 4% रिझर्वेशन आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या डिसेबिलिटीज असतील तर तुम्हाला लेटर मिळू शकतं, सर्टिफिकेट मिळू शकतं, किंवा तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये मोडू शकता. नंबर 1 ब्लाइंडनेस किंवा लो व्हिजन असेल, तुमचा आंधळेपणा असेल किंवा कमी दिसत असेल तर तुम्ही पीडब्ल्यूडी कॅटेगरीमध्ये मोडता. हिअरिंग इम्पेअरमेंट म्हणजे तुम्हाला काही ऐकण्यामध्ये इश्यू येत असतील तरी ते पीडब्ल्यूडी मध्ये तुम्ही मोडता. लोकोमोटर डिसॅबिलिटी पाय हाताच्या काही प्रॉब्लेम असतील इथे, आणि मल्टिपल डिसॅबिलिटी अजून काही इतर तुम्हाला अपंगत्व असेल तर या कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल तर पीडब्ल्यूडी मध्ये तुम्ही मोडता मित्रांनो. दुसरी गोष्ट जीडीएस आणि बीपीएम आणि एबीपीएम ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि ग्रामीण डाक सेवक या तिन्ही पदासाठी तुम्ही इथे अप्लाय करू शकता. आणि याचं सिलेक्शन मेरिट कसं लागेल किंवा कसं असतं हा एक दुसरा विद्यार्थी मित्रांचा प्रश्न होता. तर इथे हे बघा, लक्षात घ्या मित्रांनो, एबीपीएम, बीपीएम आणि जीडीएस या तिन्ही पोस्टला तुम्ही फॉर्म भरल्याच्या नंतर कट ऑफ तर तुमचा इतर कॅटेगरीपेक्षा कमीच असतो. मग नेमकं फायनल मेरिट कसं लागतं, फायनल मेरिट असतं मित्रांनो तुमचे कॅटेगरीचं जे सर्टिफिकेट असतं 40% वालं त्याचा तुम्हाला थोडा फायदा होतो, रिझर्वेशनचा फायदा होतो, आणि तुमचं मेरिट जर पाहिलं तर 75 ते 85 या अराउंडच्या रेंज मध्ये लागू शकते. हा फक्त अंदाज आहे मेरिटचा. आता कॉम्पिटिशन किती त्याच्या अगेन्स्ट इथं तुमचं डायरेक्ट 90 पर्यंत जाऊ शकतं, 80 ते 90 मध्ये बी जाऊ शकतं. जर कमी असेल तर 70 ते 78 79 पर्यंत सुद्धा जाऊ शकतं. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न असा होता मित्रांनो, जर हे 40% सर्टिफिकेट तुम्हाला काढायचं झालं तर ते कुठलं अप्रुव्हल असलं पाहिजे, त्याला कुठलं व्हॅलिड सर्टिफिकेट मानलं जाऊ शकतं तेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस. ठीक आहे, तुमचा कट ऑफ लागला, मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव आलं, पण आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस 40% वालं सर्टिफिकेट तुम्हाला कुठून काढायचं आहे आणि कसं असणार आहे हे बघा. जनरल हॉस्पिटल किंवा सिव्हिल सर्जन जे डॉक्टर असतात त्यांचं शासकीय मान्यता प्राप्त तुम्हाला इथे गव्हर्नमेंट अप्रूव्ड सर्टिफिकेट लागणार आहे मित्रांनो, 40% वाला. ठीक आहे. दुसरा फायदा याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन आणि ऍप्लिकेशन फीस मध्ये सुद्धा इथे तुम्हाला सूट मिळत असते. म्हणजे तुमचं एज, तुमच्या वयाचा जो काही क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये सुद्धा रिलॅक्सेशन मिळत असते, आणि तुमचा फॉर्म भरण्याची जी फीस असते त्याच्यामध्ये सुद्धा सूट मिळत असते मित्रांनो.
कट ऑफ कमी असतो ऍज कम्पेअर टू अदर कॅटेगरी. आता सांगितल्याप्रमाणे तुमचं ओपन असेल, SC असेल, ST असेल किंवा जनरल असेल किंवा इतर कॅटेगरी कुठली असेल, तर PWD जर बघितलं याच्या अगोदरच्या GDSच्या भरतीला त्या सुद्धा वेळेस काय होतं मित्रांनो, त्याचा कट ऑफ कमीच लागला होता. कमी म्हणजे एकदम 40-50 वर नाही मित्रांनो, त्या रेंज मध्ये, पण ऍज कम्पेअर टू अदर कॅटेगरीच्या तुलनेमध्ये PWDचा कट ऑफ कमी असतो मित्रांनो. ठीक आहे. तिसरी गोष्ट, आता हे झालं कट ऑफचं फॅसिलिटी कुठल्या मिळणार आणि सर्टिफिकेट कसं काढायचं आणि किती पर्सेंटचं सांगितलं. तर तिसरी गोष्ट, याच्यामध्ये GDS भरतीमध्ये मित्रांनो PWD कॅटेगरी आहे. एका विद्यार्थ्यांनी विचारलं होतं की GDS मध्ये जी PWD कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना आणि अदर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सगळे रूल सेमच असतात का? सगळे रूल सेमच म्हणजे त्याच्यामध्ये काही इथं कन्सेशन असतं अजून दुसऱ्या गोष्टीमध्ये? तर त्याचं उत्तर बिलकुल नाही. GDS ची जी भरती आहे सगळ्यांना सर्व नियम सारखेच असतात. मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असू द्या किंवा तुमचं मेरिट लिस्ट असू द्या किंवा तुमचं गव्हर्नमेंट फॅसिलिटीज आफ्टर सिलेक्शन नंतर असू द्या, सगळे नियम सारखेच असतात. फक्त हे तुम्हाला इथे मेरिट लागण्यापर्यंत तुम्हाला हे 40% सर्टिफिकेट आणि 4% आरक्षणाचा फायदा, एवढंच तुम्हाला इथे एक्स्ट्रा फायदा मिळणार आहे. बाकी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये काय मिसमॅच असेल तर तिथे तुम्ही डायरेक्ट बाद होऊ शकता, इथे जरी मेरिट लिस्ट मध्ये नाव आलं तरी सुद्धा. ठीक आहे. आता मग सगळ्यात महत्वाचं, मेरिट लिस्ट मध्ये नाव येईल आणि डॉक्युमेंटच तुमचे बाद होतील. मग डॉक्युमेंट कुठले लागणार आहे? तर तुम्हाला काल पण सांगितलं होतं, तरी परत PWD स्पेशल सांगतो, बाकीच्या कॅटेगरी मधल्या विद्यार्थ्यांना सुद्धा सांगितले. जरी तुम्हाला अजून नसतील समजले तर कमेंट करा, सगळे डॉक्युमेंट वन शॉट मध्ये तुम्हाला लिस्ट पाठवून देतो मित्रांनो. आता PWD चे जे विद्यार्थी आहेत तर त्यांना 10वी मार्कशीट कंपल्सरी आहे. सर्टिफिकेट डिसेबिलिटीचं 40% वाला ते पण लागणार आहे. डोमासाईल, आधार, पॅन आणि पासपोर्ट साईज फोटो, जे की आणि तुमचं सिग्नेचर वगैरे स्कॅन झालेलं लागतं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ला सिग्नेचर लागत नाही पण त्याच्या अगोदरच, पण एवढे बेसिकली तुम्हाला एवढे डॉक्युमेंट लागतात. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं हे PWD मध्ये भरल्यामुळे तुमचं सर्टिफिकेट मस्ट आहे मित्रांनो. बाकीच्या गोष्टीमध्ये तुम्हाला थोडं ऍडजस्ट करता येईल, जसं की तुमचं पॅन आयडेंटिटी कार्ड असेल किंवा इतर कागदपत्र असतील, परंतु हे तुम्ही अगोदरच काढून ठेवा, कारण की हे जर नसेल तर तुम्ही डायरेक्ट बाद होऊ शकता. म्हणून 2026 GDS भरती आहे, त्याच्यामध्ये सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवायचे आहेत. आणि दुसऱ्या कॅटेगरी मधल्या विद्यार्थ्यांना सुद्धा तुमचं मेरिट मध्ये नाव येऊन जर डॉक्युमेंटेशन मध्ये फेल झाला तर काही उपयोग होणार नाही, डायरेक्ट बाद होईल. त्याच्यामुळे डॉक्युमेंट सगळे व्यवस्थित भरा. आणि ही फॉर्म भरण्याची डेट अजून तर काही एक्सटेंड झाली नाहीये, त्याच्यामुळं तुम्ही फॉर्म भरले असतील अशी आशा करतो. म्हणून आता फक्त या डॉक्युमेंटवर फोकस करायचा आहे, वारंवार सांगतोय. अजून तुम्हाला काही डाऊट किंवा प्रश्न असतील तर मला कमेंट मध्ये नक्की विचारा, सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देणार आहे मित्रांनो. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून या PWD कॅटेगरी मधले जे विद्यार्थी आहेत त्यांना सगळ्या गोष्टी माहिती होतील, त्यांचे प्रश्न सुटले जातील आणि त्यांचं सिलेक्शन होण्यास आपल्याकडून थोडीशी मदत होऊ शकते. म्हणून जास्त शेअर करा मित्रांनो. इथेच थांबतो. जय हिंद मित्रांनो. भेटूया नवीन व्हिडिओ, नवीन अपडेट सोबत, नवीन कन्सेप्ट सोबत. तोपर्यंत जय हिंद, राम राम, बाय बाय.